भगवती देवी थोर आगळाच साक्षात्कार. भगवती देवी थोर आगळाच साक्षात्कार. फेर आराधी धरितो संबळाच्या तालावर. फेर आराधी धरितो संबळाच्या तालावर. भगवती नाव तुझे गाजे साऱ्या दुनियेत. भगवती नाव तुझे गाजे साऱ्या दुनियेत. सुख शांती नांदे नित्य सकलांच्या प्रारब्धात. सुख शांती नांदे नित्य सकलांच्या प्रारब्धात. मज भोळ्या भक्तावर माया तुझी ग अपार. मज भोळ्या भक्तावर माया तुझी ग अपार. काळजाच्या स्पंदनाची देवी तू ग रक्तधार. काळजाच्या स्पंदनाची देवी तू ग रक्तधार. बहु अवखळ जगी प्रारब्धाचे फेरे. बहु अवखळ जगी असे प्रारब्धाचे फेरे. भगवती चरणात लीन जरा होऊया रे. भगवती चरणात लीन जरा होऊया रे. भोगावती तीरावरी देवी माझी भगवती. भोगावती तीरावरी देवी माझी भगवती. युगोयुगी चाले तिची नित्य महाती आरती. युगोयुगी चाले तिची नित्य महाती आरती. भगवती देवीला सादर प्रणाम करून या काव्य संमेलनाची सुरुवात श्री गणेश जगदाळे करतील. ओके. 1 मिनिट गुरुजी, होस्ट बनवताय का? हो हो. फोटो घ्यायचा आहे का पूजनाचा? घ्या की फोटो घ्या. वहिनी 1 मिनिट या इकडे. फोटो घ्यायचा जरा ही करा की तुम्ही. हो हो. हा बोलो. शरद गुरुजी. हा सर. तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल का? बघा. हा घेतला स्क्रीनशॉट. नहीं तो साउंड बंद करी था मेरा. चालू कर. हा जगदाळे सर. हा स्क्रीनशॉट घेतलाय मी, काय काळजी करू नका. चालू ओके करा ओके. आता कोर्स. हो हो. हा ओके. यानंतर आताच भगवती देवीच्या आणि एकविरा आईच्या, म्हणजे आता भगवती देवीचा फोटो या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळं आई एकविरा मातेच्या या ठिकाणी प्रतिमा घेऊन प्रतिमा पूजन या ठिकाणी पार पडलं. याच्यानंतर मी आदरणीय श्री शरद पवार गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय निवड करून त्या ठिकाणी प्रास्ताविकास सुरुवात करावी. धन्यवाद गुरुजी. सर्वांना नमस्कार. आणि सर्वप्रथम सर्वांना दसऱ्यानिमित्त अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि शब्द सुमनाने आपल्या या समूहातील सर्व मंडळींचं अगदी मनापासून स्वागत करतो. हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या वतीनं हा जो काव्य संमेलनाचा आपण कार्यक्रम घेत आहोत, या दरवर्षीप्रमाणे हे संमेलन या ठिकाणी मोठ्या
थाटामध्ये संपन्न होत आहे. तर आपल्या या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानासाठी म्हणून सुरुवातीला मी अध्यक्ष निवड करतो. तर आमच्या वैरागमधील आदरणीय श्री संजय कुमार भालेराव सर एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, आदर्श शिक्षक, कवी, लेखक आणि उत्कृष्ट असे वक्ते जे आपल्या वैरागमधील आहेत असे भालेराव सर यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. आणि यानंतर मी आपल्या सर्वांना आपल्या या हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या बद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छितो की हेल्पिंग हँड्स हे जे एक नावाची जी संस्था आहे त्याचं छोटस रोपटं लावलेलं आज त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला आमच्या तडवळे गावातील काही युवकांनी ज्यांना वाटलं की आपण आपल्या गावामध्ये काहीतरी सुधारणा करू शकतो, आपल्या गावातील ज्या शाळा आहेत त्या शाळांचं आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून काही तरुण युवकांनी या हेल्पिंग हँड्स या संस्थेची स्थापना केली आणि त्याच्यातूनच अनेक समाज विकासात्मक निर्णय घेण्यात आले. याच्यामध्ये दरवर्षी अगदी सुरुवातीला आमच्या गावातील 2 जिल्हा परिषद शाळा, एक माध्यमिक शाळा या शाळांपासून सुरुवात केली. म्हणजे आपल्या शाळेतील गावातील मुलं शिकली तर ते चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपल्या देशाचे भावी नागरिक बनतील हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून सुरुवात आमच्या संस्थेने शाळापासून केली. आणि या शाळांमधील मुलांना जे जे काही लागतं, भौतिक सुविधा असतील त्या सर्व भौतिक सुविधा आणि त्यांच्या ज्या ज्या काही मागण्या असतील, अगदी त्यांना देण्यात येणारे पेन, पेन्सिल, वह्या, दरवर्षी वह्याचं वाटप, पेन पेन्सिलचं वाटप आणि बऱ्यापैकी दोन्ही शाळांना ज्या ज्या काही भौतिक सुविधा लागतील त्या त्या भौतिक सुविधा आम्ही पुरवल्या. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचं देखील आम्हाला या आमच्या संस्थेच्या केलेल्या कार्यातून वेळोवेळी जाणीव सुद्धा झाली आणि त्याचा अनुभव सुद्धा आम्हाला दरवर्षी येतो आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे या गुणवत्ता विकासामध्ये आमच्या या हेल्पिंग हँड संस्थेमुळे भर पडल्याचं आमच्या निदर्शनास दरवर्षी येतं आणि त्याचा आम्हाला खरोखरच अगदी मनापासून अभिमान वाटतो. फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच आमची हेल्पिंग हँड संस्था मर्यादित न राहता त्याचं पुढे आम्ही व्यापक स्वरूप धारण केलं आणि ह्याच्यामधून आमच्या गावासाठी, समाजासाठी अजून काही करता येईल का यावर चर्चा होऊन हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या संचालक मंडळाने चर्चा केली आणि ते असं ठरलं की आपण गावातील जे गोरगरीब लोक असतात, जे निराधार लोक असतात, अशा निराधार लोकांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून अशा निराधार लोकांना ज्या ज्या काही जीवनोपयोगी वस्तू असतात त्या वस्तू मदत रूपाने देण्याचं सुद्धा आम्ही कार्य केलेलं आहे. मध्यंतरी 2-3 वर्षापूर्वी जो आपल्या महाराष्ट्रामध्ये महापूर आला होता, त्या पुरामध्ये आमच्या गावातील सुद्धा काही लोकांचं घरामध्ये पाणी आलं होतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं नुकसान झालं. तर अशा वेळेला सुद्धा आमची ही हेल्पिंग हँड्स फाउंडेशन संस्था धावून आली आणि अशा ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्या सर्व लोकांना जे जे काही नुकसान झालेलं होतं ते सगळं भरून काढण्यासाठी आम्ही भरघोस अशी मदत केली, आर्थिक रूपाने, वस्तू रूपाने मदत केली. त्यानंतर दरवर्षी आम्ही इयत्ता 10वी मध्ये जे होतकरू, हुशार आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी असतात अशा एका विद्यार्थ्याची निवड करतो आणि त्याला त्याच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आर्थिक रूपामध्ये रोख 5,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा देतो आणि जेणेकरून अशा गरीब आणि होतकरू प्रामाणिक विद्यार्थ्याला पुढचं शिक्षण थांबू नये म्हणून उपयोग व्हावा आणि खरोखरच त्याच्यामधून अशा विद्यार्थ्यांचं पुढचं शिक्षण अविरतपणे चालू राहतं याचा देखील आम्हाला खूप अभिमान वाटतो. तसंच याप्रमाणे आम्ही निसर्गाचा सुद्धा विचार करून निसर्गाचा समतोल कसा राखता येईल, पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आहे त्याला कसा आळा बसवता येईल या दृष्टीनं एक वेगळं पाऊल उचलायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी कितीतरी झाडं लावतो आणि त्याच्यामधून ती झाडं फक्त लावत नाही तर त्याचा आम्ही देखरेख घेतो, त्याचा
फीडबॅक घेतो की झाडं कशी आहेत आता. आणि आज जर आपण पाहिलं तर आमच्या गावामध्ये आज ती झाडं खूप मोठी झालेली आहेत आणि अगदी आज आम्ही त्या झाडांच्या सावलीमध्ये अभिमानाने बसतो. आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि आपण आपल्या पूर्वजांनी जे आमच्यासाठी झाडं लावून ठेवली होती आणि निसर्ग व्यवस्थित ठेवला होता, तशीच जाण पुढच्या पिढींना आमच्यापासून मिळावी, आमचा अभिमान त्यांना वाटावा, ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही आमच्या गावामध्ये दरवर्षी अशा प्रकारचं वृक्षारोपण करीत असतो. आज जर आपण पाहिलं तर आमच्या गावामध्ये कोणाच्याही दारामध्ये झाडं लावायला जागा शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे जेवढी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध होती त्या ठिकाणी आम्ही वृक्षांची लागवड केली, ते वृक्ष जोपासले आणि आज खूप मोठी झाडं झालेली आहेत. त्याचा आम्हाला नक्कीच आनंद वाटतोय. मग ह्याच्या पलीकडेही जाऊन आम्ही नंतर रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्मशानभूमी सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी गेल्यानंतर दुपारची वेळ असेल तर अशा वेळेला लोकांना बसण्यासाठी सावली नसते, तर स्मशानभूमी सारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही बरीचशी झाडं लावली आणि त्याच्यामधून ह्या वृक्षारोपणाचं कार्य जोपासण्याचं काम केलं. आणि असं हे कार्य करत असताना आम्हाला खरोखरच आनंद वाटतो. आणि ह्याच्यामध्ये या हेल्पिंग हँडची जेवढी काही सगळी विधायक कार्य करत असतो, याच्यामधून आम्हाला आनंदाची गोष्ट अशी वाटते की माननीय मोहिद्दीन नदाब गुरुजी यांच्यासारखं व्यक्तिमत्व सुरुवातीपासूनच आमच्या हेल्पिंग हँड्स फाउंडेशनला मदत करत आलेलं आहे. सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत सतत असतात. आणि त्यांच्या संकल्पनेतून हा जो मोठा काव्य संमेलनाचा कार्यक्रम घेतला जातोय आणि ह्याच्यामुळं सुद्धा आमच्या या हेल्पिंग हँड्सच्या फाउंडेशनच्या एका कामामध्ये एक भर पडल्याचं आपण दरवर्षी पाहतो आहोत. आणि सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण हे काव्य संमेलन मोठ्या थाटामध्ये सादर करीत आहोत. त्याचा खरोखरच आम्हाला अतिशय मनापासून अभिमान वाटतोय. या सगळ्या उपक्रमासाठी हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक मंडळ, तसेच गावातील शिक्षणप्रेमी, समाजसेवक, तसेच मोहिद्दीन नदाब गुरुजी, संगीत कलामध्ये विशारद मिळवलेले आपले सर्वांचे आवडते लाडके एक कीर्तनकार, प्रवचनकार आणि गणेश जगदाळे सर यांचं सुद्धा सर्वांना अभिमान वाटतो. सहकार्य लाभत असतं. या सगळ्यांच्या वतीने, सगळ्यांच्या सहकार्याने आपला हा हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील. सर्वांना विनंती आहे की आपले माईक जर चालू असतील तर कृपया बंद करा. तर अशा प्रकारे हे हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचं जे कार्य आहे असंच अविरत पुढेही चालू राहील, अशी शाश्वती आपल्या सगळ्यांना या माझ्या छोट्याशा प्रास्ताविकाच्या माध्यमातून देऊ इच्छितो. आणि सर्व उपस्थित जे कवी आहेत, कवयित्री आहेत, लेखक असतील, आदर्श वक्ते असतील, शिक्षक असतील, जे काही सहभागी झालेले आपल्या या आजच्या काव्य संमेलनामध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. विजयादशमी निमित्त हेल्पिंग हँड्स फाउंडेशन तडवळे या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन कवी संमेलन घेण्यात आलंय. सदरहू संमेलनामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील 24 कवींनी सहभाग नोंदवून स्वलिखित कवितांचे अप्रतिम सादरीकरण केले. सदरहू काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी संजय कुमार भालेराव हे होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गणेश जगदाळे यांनी केले व प्रास्ताविक शरद पवार यांनी केले. लिंक व संकलन यादी कवी मोहिद्दीन नदाब यांनी केले. तसेच वंदे मातरम या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच या कार्यक्रमासाठी सहभागी कवींची नावे अशी: कवयित्री मेहमुदा रसूल शेख, कवयित्री रेखा सूर्यकांत कांबळे मोहोळ, कवयित्री डॉक्टर सुरैया परवीन एस जहागीरदार सोलापूर, कवयित्री विद्याप्रकाश माने मंगळवेढा, कवयित्री मीना शेख पुणे, कवयित्री माधुरी गजानन खेर्डेकर अकोला, कवयित्री शिवकांत नकाते मंगळवेढा, कवयित्री पुष्पा करे मोहोळ, कवयित्री परवीन कौसर बेंगलोर, कवी मोहिनुद्दीन अकबर नदाब, कवी संजय कुमार भालेराव वैराग, कवी युवराज गोवर्धन जगताप काटेगाव, कवी राजू लक्ष्मण उदमले राहुली जिल्हा अहमदनगर, अनिल नाटेकर आळंदी पुणे, कवी गणेश हरिश्चंद्र जगदाळे तडवले तालुका बार्शी जिल्हा सोलापूर, कवी जमालउद्दीन शेख अक्कलकोट, कवी उज्ज्वल विजय त्रिनगरीवार चंद्रपूर, कवी मुबारक उमराणी सांगली, कवी मनीष अहिरे सटाणा नाशिक, कवी जगदीश नामदेव बोंद्रे शहापूर ठाणे, कवी सागरराजे निंबाळकर कल्याण, कवी शिवाजी जाधव पुणे, कवी ओंकार राठोड, कवयित्री मनीषा बिराडे इत्यादी कवींनी सहभाग घेतला होता.